नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याच्या बांधकामास माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या मनाई हुकुमाबाबत माहिती दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे सत्य समोर आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महत्त्वाच्या विषयासंबंधी आणि ज्यांना काही करता येत नाही ते केवळ बदनामी करण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुरुषाचं भांडवल करतात. या सगळ्यांना संसदीय सफरा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेली आहे. याबद्दलचं 24 पानाचं निकालपत्र हे तुमच्याकडे व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. ते तुम्हाला मिळेल. माननीय न्यायालयाने हा बांधकामाला तात्पुरता मनाई ऐकून दिलेला आहे आणि असं 25 प्रसंगी होतं की न्यायालय कोर्ट कमिशनची नियुक्ती करतो. आजपर्यंत कुठल्या अन्य प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने धुळे जिल्ह्यात एकाही कोर्ट कमिशनची नियुक्ती केलेली नव्हती. न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो आदेश अतिशय स्पष्ट आहे. त्या आदेशामध्ये माननीय न्यायालयाने स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की 3/12/2025 या दिवशी आम्ही त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं. यामुळे सर्वे नंबर माहीत नाही, कशावर बांधकाम सुरू आहे हे आमच्या पुढे स्पष्ट झालं. माननीय न्यायालयासमोर आम्ही जे मुद्दे उपस्थित केले होते त्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांबद्दल माझा पुढचा शब्द ऐकून घ्या. सुमोजो म्हणजे स्वतः दखल घेऊन कोणी अपील नाही केलं त्यांच्याकडे. आणि मागच्या वेळेला मी पत्रकार परिषदेत सांगितलं तुम्हाला की राज्यातल्या सगळ्या राज्यांमधल्या मुख्य सचिवांना बोलवून त्यांचं म्हणणं ऐकून एक गाईडलाईन तयार केली. त्या गाईडलाईननुसार देशातल्या सगळ्या राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये पुतळ्याबद्दल आपापल्या पातळीवर शासन निर्णय जाहीर केले. महाराष्ट्र शासनाने
अतिशर्त घालून एक मार्गदर्शक तत्व जी मॅन्डेटरी म्हणजे बंधनकारक आहे ते जाहीर केलं. आणि त्याचं पालन होतं की नाही हे पाहण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती स्थापन केली. या पुतळा समितीमध्ये जिल्हाधिकारी स्वतः अध्यक्ष आहेत, निवासी उपजिल्हाधिकारी पदसुद्धा सदस्य आणि सदस्य सचिव आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक सदस्य सचिव आहेत आणि पदसुद्धा सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे CEO आणि आयुक्त हे पण आहेत आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हे पदसिद्ध सदस्य आहेत. या सगळ्यांनी याचा महत्त्वाचा भाग असा आहे की आपापले अहवाल, आता हा फार महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, आपापले अहवाल त्या कमिटीमध्ये जायचे आहे आणि त्याच्यावर निर्णय घेण्यापूर्वी या कमिटीने ज्या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायची. मला सांगायला अतिशय वाईट वाटलं की शिवाजी महाराजांसारखा अत्यंत संवेदनशील विषय, हे मी म्हणत नाही, न्यायालयाने माहिती, या विषयाच्या याच्याबद्दल सुद्धा यांना गांभीर्य नाही. काय लायकीचे अधिकारी आहेत. न्यायालयाने स्वतः म्हटले की आम्ही शपथपत्र दाखल करायला सांगितलं नसतं तर अनेक गोष्टी आमच्या पुढे आल्या नसत्या. न्यायालयाने एक दोन कमिशनर, माजी जिल्हा न्यायाधीश औरंगाबाद जी देशमुख यांना सुद्धा तुम्ही काय तपास करायचा आहे आणि कशाबद्दल तुमची मतं पाहिजे यासाठी 7 कलमं दिलेली आहेत आदेशात. त्यातलं महत्त्वाचं कलम असं आहे की आमचं म्हणणं ऐकून घेतलंच पाहिजे. दुसरा भाग असा आहे की आम्ही जो आदेश दिलेला असता या आदेशाचा कुठलाही परिणाम कोर्ट कमिशनने स्वतःवर करून घ्यायचा नाही. म्हणजे त्यांचं मत हे स्वतंत्र असलं पाहिजे. त्यात स्ट्रिक्टली असा शब्द प्रयोग. मित्रांनो, धुळे महापालिकेमध्ये जी लूट चाललेली आहे त्या लुटीला न्यायालयाने प्रतिबंध घातला आणि 10 रुपयाचं काम 1000 रुपयात दाखवायचं त्याची मनोवृत्ती घणेरली, धंदेबाई याला अटकाव बसलेला आहे. घटनेचा कलम ज्याचा उल्लेख
सर्वोच्च न्यायालयाने 141 त्याच्यामध्ये रस्ते वापरणं हा माझा पहिला हक्क आहे. म्हणजे माझा म्हणजे प्रत्येक नागरिकाचा. आणि त्याचं पालन केलं जातं की नाही हे पाहणं स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक अधिकाऱ्याचं आहे. माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने पान नंबर 2 वरून दुसरा पॅरेग्राफ याच्यामध्ये फार स्पष्ट केलेलं आहे. आश्चर्य असं की माननीय उच्च न्यायालयापुढे हे कामकाज सुरू असताना कुठलाही निर्णय झाला नसताना महापालिकेने 2/12/2025 या दिवशी ठराव क्रमांक 650 हा करून अजून 1.5 कोटी रुपये सुशोभीकरणाला खर्च करायचे आहे. यासाठी मंजुरी केली आहे. मी समजतो की इतकं निर्लज्ज हलकट नीच मराठीमध्ये जे काय विषय लागते ते कमी पडते असे लोक अधिकारी तुम्हाला जगात शोधून सापडणार ते विचार. आता शिवाजी महाराजांच्या नावाने धंदा होता. माननीय न्यायालयाने सांगितलं की छत्रपती हे इमोशनल मॅटर. तुम्ही त्याला बिझनेस करताय का काय? आणि या कामासाठी महापालिकेने 4 वर्ष लावली. आणि अजून एक डझनभर वेगळे वकील होते. त्यांच्या विरुद्ध मी एकटा होतो. पण अक्षर सत्याचा विजय होतो. कारण आम्ही एक शब्दसुद्धा पुढला सांगितला नाही. पुढेच कमी सांगितलं. मी न्यायालयाला म्हणालो की एक गोष्ट जर मी तुम्हाला दाखवली तर तुमचा संताप अनावर होईल, अंगाला चिडपापड होईल. माननीय न्यायालयाने सांगितलं साहेब ते गोष्ट तर सांगू नका असं मला जास्त संताप होतो. यावर तुमच्या लक्षात येईल काय तुम्ही मी धुळेकर जनतेला तुमच्या मध्यस्थीने जाहीर आवाहन करतो की माझ्या आयुष्यामध्ये 15 वर्ष मी आमदार होतो. नवीन रस्ते सुरू केले. मी रस्ता बंद केला नाही. या नीच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा आणि मावळे याच्यामध्ये 33 फुटाचा रस्ता होता तो 1.5 फूट तोडला. मी त्याची सगळी छायाचित्र तुम्हाला देतो. ज्यांना जे आवडते ते घ्या आणि घेऊन छापा. हे असंच एक प्रगत दुसरं फिर मारायचं.
ती जीप पण आम्ही PWCच्या चीफ इंजिनियरला विचारलं, केवढ्यामध्ये तयार होईल? ते मला जास्तीत जास्त 20-25 लाख. आम्ही म्हटलं 1,33,00,000 रुपये खर्च केलेले आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.